नमस्कार मित्रांनो. सांगा बरं, पेट्रोल गाडी चांगली का डिझेल गाडी चांगली? आता तसं जर विचार केला, जर तुम्हाला सेकंड हँड गाडी घ्यायची किंवा नवीन गाडी घ्यायची, आता तुम्ही डिझेलमध्ये गाडी घ्यायला गेले तर तुम्हाला सुरुवातीलाच पैसे एक्स्ट्रा द्यावं लागतात. म्हणजे जवळपास 2 लाख रुपयाच्या आसपास पेट्रोल गाडीपेक्षा डिझेल गाडी ही महाग असते. आणि डिझेल गाडीला कसं असतं का मेंटेनन्स जास्त असतो. म्हणजे लांबच्या पल्ल्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर तिला कंटिन्यू मेंटेनन्स पेट्रोल गाडीच्या तुलनेमध्ये डिझेल गाडीला जास्त असतो. आता पेट्रोलचं कसं आहे, पेट्रोल भरायला महाग जातो आणि तिचे जे मेंटेनन्स आहे ते फार कमी असतो आणि गाडी घ्यायला स्वस्त जाते. मग तसा जर विचार केला तुम्ही तर येऊन ते गणित एकाच ठिकाणी येतं. पेट्रोल बी चांगली, डिझेल बी चांगली. पण तरी माझा सल्ला काय असतो का ज्याला समजा कमी वापर आहे ज्याचा, त्यांनी पेट्रोल गाडी घ्यावा. आणि ज्याचा जास्त किलोमीटरचा वापर आहे, म्हणजे महिन्याला जर एखादा व्यक्ती 2,500-3,000 किलोमीटरपेक्षा जास्त, म्हणजे रोज 100 किलोमीटरच्या वरती जर ट्रॅव्हल करीत असेल तर त्यांनी डिझेल गाडी घेतलेलं प्रेफरेबल आहे. आणि जर ऑन ॲन ॲव्हरेज म्हणजे रोजच्या दिनचर्येप्रमाणे जर तुमचं 50 किलोमीटर किंवा त्याच्या आतमध्ये जर रनिंग असेल तर तुमच्यासाठी पेट्रोल गाडी ही अत्यंत चांगली राहते. धन्यवाद.